छोटीशी राईड करायला पनवेलला जात आहे तिकडे. बोल. नमस्कार मंडळी, आता आपण पहिल्या मीटअप पॉईंटला पोहोचलेलो आहे. आता आपण पुढे भेटू. दुसरा मीटअप पॉईंटवर आता आपण एक ब्रेकफास्टला पोहोचलेलो आहे. बघू शकता. बोल. हे बघा, हे दर टायमाला यायला लागेल तुला. तर नाश्ता कसा होता? एकदम छान, एकदम मेल्टिंग एकदम मस्त. सार तुला विचार, नाश्ता कसा होता? चांगला होता. आवडला? दमला खाऊन दमला. तर हे बघा, विश्वनाथ हे बघा भाऊ, इडली. ही बघा इडली विश्वनाथ भाऊ खात आहेत. विश्वनाथ भाऊ खात आहे. कशी आहे विश्वनाथ भाऊ इडली? नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट आहे बघा. मी जुन्या चटणीची जातो आणि बरोबर सुंदर अशी चव आहे. चविष्ट इडली, मेल्टिंग इडली मस्त आहे, छान आहे. तर नाश्ता कसा होता सगळ्यांना सांगा. एक नंबर रस्ता म्हणजे जिभेवर अशी चव विरघळते अशी. 10 मिनिटात तुमचे दर्शन होतात. मीटिंग चालू आहे. नाश्ता कसा होता सर? छान होती ना, एवढी छान मी कधी इडली खात नाही, पण आज 2 खाल्ल्या. व्हेरी गुड. एवढी सुंदर होती. तर तुम्ही फेब्रुवारी 8 नितेश नाश्ता कसा होता? नाश्ता एकदम मस्त होता. मी अशी फर्स्ट टाइम इडली खाल्ली. पैसे घेणार आहे मी आता, मी बोलायचे भारी भारी वाटली. मस्त होती. त्यामुळे मराठी माणसाने खाल्लाय. दादाच्या ज्या दुकानाला नाव ठेवलं आहे मेल्टिंग इडली, या नावाप्रमाणेच ही इडली आहे. खूप सुंदर, एक मस्त. आणि यांचा स्पॉट पण बघू शकता तुम्ही. समोर गार्डन आहे. गार्डनच्या लागूनच हा इडलीचा त्यांनी दुकान टाकल्यामुळे हे इडलीचं दुकान त्यांचं नक्कीच भविष्यात मोठं चालू शकतं मोठ्या प्रमाणात. आणि इथे आता आम्ही आल्यानंतर जे उभं राहून नाश्ता करत होतो तेवढ्यात जवळजवळ 10 ते 15 लोकांनी येऊन इथे इडली पार्सल नेलेली आहे. त्यांची इडली पार्सल जाते म्हणजे ह्यांचं खूप नाव असणार या विभागामध्ये. या विभागातले जेवढे कोण सुरतचे जे सबस्क्रायबर असतील त्यांनी येऊन नक्कीच इथे ट्राय करावं ही इडली. नक्की नक्की. ही इडली इथे इडली सगळं मिळतं नाश्ता. तर ॲड्रेस मला सांगाल? ॲड्रेस आपल्याला हा, जर तुम्ही खानदेश्वर आहे, खानदेश्वर सेक्टर नंबर 9, इथे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचं गार्डन आहे नावाने. त्यांच्याबरोबर समोर आपल्या मेल्टिंग इडलीचं दुकान आहे. मला वाटतं तुमच्या निमित्ताने मी माध्यमातून विनंती करेन की आपण या मेल्टिंग इडलीला नक्कीच व्हिजिट द्या. कारण की याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला सांबार आणि साऊथचा असलेले वडे आणि इडली याचं एक कोलॅबोरेशन तुम्हाला फ्युजन तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि तुमच्या माध्यमात तुम्ही निवेदित करतो की सगळ्यांनी ते आणि याचा अनुभव घ्या. खरंच खूपच चांगली इडली होती. आणि तुम्ही किती दिवस झाले चालू केलं? हे काही महिने झालेत, जास्त दिवस नाही झाले, पण आम्ही अपेक्षा करतो आम्हाला आशा आहे की आणखीन चांगला रिस्पॉन्स मिळेल. नक्की नक्की तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि मी रायडर्सला पण विनंती करेन, तुम्हाला कुठल्या पण लोणावळा असेल पुण्यामार्गे जाताना हे आपल्याला खानदेश्वरमध्येच लागतं. तुम्ही तिथे या सेक्टर नंबर 9 स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या गार्डनच्या समोर. आणि इव्हन आम्ही फक्त लग्नाच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या पण आम्ही घेतो. शुभारंभ काही असतील त्याची आम्ही ऑर्डर्स घेतो. आमचे डिटेल्स आणि जे असतील ते आम्ही तुम्हाला देऊ. नक्की. मग मी डिटेल्स टाकेन त्याच्यात. ओके ओके मंडळी, चला आता आपण एक पुढच्या तुम्हाला प्राईज लिस्ट पण दाखवतो काय काय आहे. मेनू कार्ड हे त्यांचं मेनू कार्ड आहे. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि टायमिंग आहे. तर
मेल्टिंग इडलीचे ओनर यांनी खूप सुंदर अशी इडली आम्हाला सर्वांना नाश्त्याला दिली आणि आता भगत सर यांचे मित्र आहेत ते आणि आम्ही आज त्यांना एक छोटीशी भेट आणलेली आहे द्यायला. तर आपले कोण देणार हां पिलनकर सर आणि भगत सर तुम्ही दोघांनी त्यांना छोटीशी भेट द्या. BTS for Team Musafir. Hip hip hooray! Hip hip hooray! BTS of Melting Idli. हिप हिप हुर्रे! Hip hip हुर्रे! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी! जय शिवाजी जय भवानी! जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र! खूप सुंदर. चला आता आम्ही इथून पुढच्या पंचायतन मंदिरला आता पोचलो आहे. तर हा परिसर बघा, इकडचा परिसर बघा किती इकडचा सुंदर आहे, किती छान आणि आणि ते समोर आहे ते मंदिर. नीटनेटका आहे परिसर पूर्ण. आणि हे समोर आहे मंदिर. चला मग जाऊया. हे आहेत सगळे रायडर्स आणि हे हे आहे त्यांच्या आमच्या गाड्या. बाईक्स. आणि हा आमचा छोटा रायडर आणि हा आमचा मोठा रायडर. तर चला आता आपण मंदिरात जातोय. असं दाखवा, इथून इथून हा बघा पूर्ण परिसर, ते खूप छान आणि स्वच्छ. चला आता आपण जाऊया मंदिराकडे. सुंदर अशी व्यवस्था आहे इथे आणि बरोबर जे कोणी खूपच सुंदर असं मंदिर आहे हे, दर्शनासाठी येतील एकदम स्वच्छ बघा. उडत उडतच जायला लागेल. तेच उडा मारत जायचं. हे बघा, हे आहे साईबाबा मंदिर. साईबाबांचा आतमध्ये मूर्ती आहे, खूप छान आणि भव्य मूर्ती आहे. आतमध्ये तर कॅमेरे अलाउड नाही आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना बाहेरूनच सगळे मंदिरांचे व्हिडिओ दाखवते. हे बघा, मयुरेश्वर गणेश मंदिर. आतमध्ये गणपती बाप्पाची छानशी मूर्ती आहे. किती भव्य गार्डन सुद्धा आहे,
छानपैकी गार्डन नीटनेटकेपणा बघा तरच. हे आहे संकटमोचन हनुमान मंदिर. हेही तुम्हाला मी बाहेरूनच दाखवणार आहे. अरे ही ह्या पोझिशनमध्ये म्हणजे माझी अशी हे बघा ढाळेश्वर महादेव मंदिर. सगळे मंदिर खूप आणि छान आणि भव्य बांधलेले आहेत. एका दिशेने बांधलेले आहेत. इथे पिंडी आहे शंकर महादेवांची. आता हे आहे शेवटचं भवानी माता मंदिर. बघा किती छान मूर्ती आहे भवानी माता. खूप छान मूर्ती आहे. हे आहे साईबाबा मंदिर. ये. आजपर्यंत आता गणपती बाप्पाच्या मंदिरात शिरत आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की आतमध्ये नाही जाऊ शकत, पण आम्ही कोणी नसते तर आम्ही आतमध्ये पण आलो आहे. आणि किती छान मूर्ती आहे बघा. डिटेल्सला पुढे. हे आहे हनुमान मंदिर. किती छान मूर्ती आहे. नव्हतं प्लीज कधी नाही का मंदिर.